नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत. सायली ही बेलाची पानं विसरलेली असते. ती बाजारात बेलाची पानं घेण्यासाठी आलेली असते. इकडे संतोषची मुलगी ही तिच्या आईसोबत बेलाची पानं घेण्यासाठी आलेली असते. तिला एक खेळणी हवी असते. तिच्या आईला ती हट्ट करत असते. तिची आई थोडा वेळ थांब म्हणत सगळी फुलं वगैरे घेत असते. तिची नजर सारखी त्या खेळण्यांवरती असते. आई चल ना म्हणत असते, पण आईचा हात सोडून ती कधी गुपचूप पुढे निघून गेली तिलाही कळलं नाही आणि खेळण्याच्या नादामध्ये खूप दूर निघून आली. तिकडे गेल्यानंतर ती इकडे आज बघू लागली आई कुठे आहे. इकडे सायली फुलं वगैरे सगळं व्यवस्थित घेऊन घाईघाईने घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि संतोषच्या बायकोच्या लक्षात येतं की मुलगी आपला हात सोडून कुठेतरी गेली आहे. इकडे तिकडे ती सगळ्यांकडे चौकशी करू लागते. छोटी मुलगी पाहिली का म्हणून रडतही असते, शोधतही असते, सगळ्यांना विनंती करत असते माझ्या मुलीला शोधायला मदत करा. आणि तिची मुलगी तिकडे खूप दूर निघून गेलेली असते. रस्त्याच्या मधोमध उभी राहते. आई आई ओरडत असते. खूप घाबरलेली असते. घाबरल्यामुळे तिला पॅनिक अटॅक येतो. चक्कर आल्यामुळे ती खाली कोसळलेली असते. त्याच रस्त्याने सायली घरी जात असते. सायलीला लक्षात येतं एक छोटी मुलगी रस्त्यात पडलेली आहे. ती धावत धावत जाते. त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ती मुलगी बेशुद्ध असल्यामुळे काहीही उत्तर देत नाही. तिचे आई वडील कोण आहे म्हणून आजूबाजूला शोधू लागते. कुणालाही काही माहीत नाही. कोणीही मदत करायला तयार होत नाही. एक रिक्षावाले काका तिथे येतात. दोघीजणी मिळून तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी तयार होतात. मग त्या रिक्षावाल्या काकांच्या मदतीने सायली त्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जाते. इकडे संतोषची बायको घाबरलेली असते. नवऱ्याला फोन करून सांगते मुलगी सापडत नाही, हरवली आहे. खूप रडत असते. लवकर या म्हणून त्याला विनंती करते. इकडे घरी सायली आली नाही अर्जुन तुझ्यासोबत म्हणून अर्जुनला विचारणा करते. विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो मला माहीत नाही ती कुठे आहे. पूर्ण आजी म्हणते बेलाची पानं आणण्याच्या नावाखाली तुझी बायको कुठे उंदडायला गेली कुणास ठाऊक. काहीतरी निमित्त काढून नेहमीच घराबाहेर जात असते. पूर्ण आजीकडे लक्ष न देता तो तिच्या बायकोला फोन करतो. सायलीला विचारतो कुठे आहे. ती सांगते मी बेलाची पानं घेण्यासाठी आले आहे, लवकरच घरी येते. हॉस्पिटलला आहे हे काही तिने सांगितलेलं नसतं. डॉक्टर त्या मुलीचा चेकअप करत असतात. डॉक्टर सांगतात ह्या मुलीला पॅनिक अटॅक आलेला आहे. तिला फिटही आलेली आहे. थोड्या वेळातच शुद्धीवर येईल. तुम्ही तिची थोडीशी काळजी घ्या. मग सायली तिच्याजवळ प्रेमाने मायेने बसते. तिला शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागते. तिला सोडूनही जाता येत नाही आणि काय करावं तिला समजेना. तिचा मोबाईलही चालत नसतो सांगण्यासाठी घरी. इकडे सगळेजण काळजीत असतात. खूप वेळा कल्पना अश्विनला फोन लाव म्हणत असते. आजी खूप चिडलेले असतात. मुहूर्त आपला पारंपरिक जायला नको. अर्जुनही फोन लावून बघतो, फोन लागत नाही. आजी चिडते, अस्मिताही चिडते. आता आपल्या घराची परंपरा मोडते बहुतेक. तितक्यात तिथे तन्वी येते. तन्वी बेलाची पानं वगैरे सगळं काही घेऊन येते. मग ती म्हणते आजी मी आले आहे. मी असताना तुझा मुहूर्त टळणार नाही. गुरुजी सांगतात काही अडचणी आल्या असेल तर आपण थोडा वेळ थांबू शकतो ना. मग अर्जुन पुन्हा सायलीला फोन लावू लागतो. त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका असं आजी सांगत असते. अश्विन थोडं मध्ये बोलायला लागला तर तू तिची बाजू घेऊ नको म्हणून आजी त्याच्यावर चिडते. मुलगी शुद्धीवर येते. खूप घाबरते. माझी आई कुठे आहे, काय आहे. मग त्या मुलीला सायली समजून सांगते तुझा फोन नंबर पाठ असेल तर देतेस का. मग नर्सच्या फोनवरून फोन लावते ती आणि त्यांना सांगते तुमची मुलगी मला बाजारात चक्कर येऊन पडलेली भेटली होती. खूप घाबरली होती मी. मग तिला हॉस्पिटलला घेऊन आले आहे. तुम्हीही लवकर इथे हॉस्पिटलला या अशी विनंती करते. मग त्या मुलीला ती गोळी देते. तिला थोडासा आराम कर म्हणत तिला झोपवते. तिच्याजवळच बसून राहते. मग तिला थोडंसं खाऊ घालते. तिची काळजी घेते. तिचे आईवडील यायची वाट बघत असते. तन्वीला आजी म्हणते बरं झाली बाई तू आलीस, बेलाची पानं आणली. आता काही मुहूर्त टळणार नाही. अर्जुन आता तुला करावं लागेल एकट्याने अभिषेकाने महाआरती. आपल्या घराण्याची परंपरा मोडता कामा नये दुसऱ्या मुलीसाठी. इकडे त्या मुलीचे वडील तिला शोधत शोधत हॉस्पिटलमध्ये येतात. तिथे गेल्यानंतर सायलीला पाहिल्यानंतर तिची आई खूप चिडते. तुम्ही माझ्या मुलीचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही किती स्वार्थी आहात असे नानापारी तिला बोल लावायला सुरुवात करतात. तुम्ही मुद्दामच तिला असं केलं असेल असंही ते बोलू लागतात. डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर सांगू लागतात तिच्यामुळे तुमच्या मुलीचा जीव वाचला. तिला फिट आलेली होती. मग ती मुलगी सांगते मला दीदीने समजून सांगितलं म्हणून मी घाबरली नाही बाबा.
तू त्यांना रागवू नको. मग संतोषच्या लक्षात येतं. संतोष तिची माफी मागतो. मग सायली समजावू लागते, तुमची मुलगी थोडा वेळ तुमच्या नजरेसमोर नव्हती तर तुम्ही किती कासावीस झालेत. माझ्यावर विश्वास ठेवा, मी मुद्दाम केलं नाही. दुसरी कोणीही असते तर मीही तिचा जीव वाचवलंच असता. माझ्या नवऱ्याचे वडील जेलमध्ये होते. कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांचा जीव किती कासावीस झाला असेल, त्यांना किती दुःख वाटत असेल याचाही थोडं तुम्ही विचार करून बघा. आम्ही एवढे स्वार्थी नाही तुमच्या मुलीचा वापर करून तुमच्यापर्यंत पोहोचायला. इकडे अर्जुनला काळजी वाटत असते, पण सायली काही आलेली नसते. पूर्ण अभिषेकही होते, महाआरतीही होते, पण सायलीचा काही तपास नसतो. आता अर्जुनला काळजी वाटत आहे, ती कुठे गेली, काय करावं त्याला सुचेना. पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार. पूर्ण आजी रागवलेली आहे सायलीवरती, ती काय करणार हेही पाहणं रंजक ठरणार. तेव्हा लवली स्वरा गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.